नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। तुम्हा सगळ्यांना ऋषी पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे सतत वळवळत राहणारा किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खरं तर याच्यावरती तुम्हाला सगळ्यांना काल पॉडकास्ट ऐकायचं होतं। तुम्ही सगळ्यांनी रिक्वेस्ट केली होती मला, पण सॉरी मी काल याच्यावरती पॉडकास्ट केलं नाही, कारण काल होती गणेश चतुर्थी। म्हणून म्हटलं या सुजलेल्या थोबाडाला अवॉइड केलेलंच बरं आहे। सणासुदी दिवशी एकतर हा नुसता रडतच असतो, म्हणून म्हटलं ह्याच्याकडे आज लक्ष देते। तर 3 बायकांच्या फजितीबद्दल बोलणारच आहे मी। त्याआधी जरा याच्या सोलो व्लॉग बद्दल काही बोलायचं आहे मला। एकतर या माणसाने त्या मातोश्रींचा चॅनल हडपला आहे। आधी ढापून का होईना पण रेसिपी दाखवायचा, पण जेव्हापासून या तुलतुलीतनी बुलबुलीत माणसाची एंट्री झाली आहे तेव्हापासून त्या चॅनलचे एल लावले आहेत। सध्या तर त्या चॅनलची काय अवस्था झाली आहे आपण ते बघतोच आहे, नाही का? जे लाखो व्ह्यूज यायचे आधी ते 50,000वरती आले, हळूहळू तर 50 वरून 25 ते 30,000वरती आली, आणि आता तर 10,000 पण एका दिवसात व्ह्यूज येत नाही आहे। असा अचानक डाऊनफॉल कसा झाला याचा? कर्मा ओ मंडळी, कर्मा। आणि काय ती घरकोंबडी नेहमी बोलत असते ना, कर्मा फिरून फिरून येतो, तेच आहे हे। गेल्या वर्षी गणपतीमध्येच याने आम्हाला स्ट्राईक दिली होती, आमचे चॅनल उडवले होते। या वर्षी भोगतोय त्याची फळं। याला किती वेळा सांगितलं होतं आम्ही की असले फालतू कामं नको करू, पण ऐकेल तो बाई माणूस कसला ना। आपलं ते खरं केलं याने। स्वतःला मार एक्सपिरियन्स्ड पर्सन समजतो। एवढे दिवस बायकोचे इनरवेअर दाखवून, तिचा ब्लाउजची बटन ओपन करून, कुठे कुठे खाजवी करते ते दाखवून, मातोश्रींचा थिल्लर डान्स दाखवून चॅनल चालवला। पण एका व्हिडिओमध्ये हा एकटाच होता, त्या व्हिडिओला व्ह्यूज बघा किती आले आहेत। मार लोकांना ट्रेन कशी बुक करायची शिकवत होता। अरे वायझेड म्हणजे येड्या झमुऱ्या, एवढे वाईट दिवस नाही आले रे लोकांवरती की त्यांनी तुझ्याकडून शिकावं ट्रेनची बुकिंग कशी करतात ते। तू समजतोस कोण रे स्वतःला? नाही म्हणजे तुझ्या चॅनलचा नेमका टाईप काय आहे? सॉरी, चॅनल तुझा नाही आहे, शेफिनबाईंचा आहे, तो तू हडपला आहे। तर त्या चॅनलचं डिस्क्रिप्शन काय आहे? कुकिंग प्लस व्लॉग्स। मग हे नको ते ज्ञान कशाला पाजळतोस? एकतर तो व्हिडिओ चुकून माझ्याकडे प्ले झाला होता, आणि माझं नशीब एवढं वाईट होतं त्या दिवशी की ऍडही प्ले झाली नाही, आणि त्या व्हिडिओची स्टार्ट तुझं सुजलेला थोबाड बघून झाली। खरं सांगत्या मंडळी, 2 सेकंडसाठी दचकलीच मी याला बघून। काय या चोम्याचे केस, त्या वांगोने बघा आदिवासी हेअर ऑइल आणलं आहे, ती बोलत होती केस लांब सडक होतात। बघ रे किरकिड्या, तुझ्या घरट्यावरती लावून ते तेल काय फायदा होतो का त्याचा? त्या व्हिडिओमध्ये 1 मिनिट 6 सेकंडला काय ते गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या ह्याच्या डोक्यावरती। अरे ट्रेनचं रिझर्वेशन सांगतोय की हनीमून स्टोरी सांगतोय तुझी? कोणता इफेक्ट कुठे द्यायचा हे पण तुला समजत नाही का बावळट माणसा? ह्या विषयावर याने मुद्दाम व्हिडिओ केला आहे, कारण की झोपडा स्टेमध्ये कोणीच बुकिंग नाही करत आहे। कसंही करून कोणीतरी तो व्हिडिओ बघून का होईना पण बुकिंग करावी आणि झोपडा स्टेला जावं अशी त्याची इच्छा आहे। एकतर किरकिड्या, तुला आधीच सांगते, गणपती आले आहे, ज्यांच्याकडे नाही आहेत ना ते कुठे ना कुठेतरी जातच असतात मंडळाचे वगैरे गणपती बघायला। जसं पुण्याला दगडूशेठचं दर्शन करायला जातात, मुंबईला लालबागच्या राजाचं करायला जातात, कोकणात तर प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा येतो। आता तूच विचार कर किरकिड्या, सणासुदीला लोक काय येतील तुझ्याकडे, ते पण अनहायजेनिक फूड खायला। एक काम कर ना किरकिड्या, त्या जुलीला बोलव ना तुझ्या इथे। नाही म्हणजे आम्हाला पण बघायची आहे रे नेमकी जुली आहे तरी कोण? काय तर बाबा कॉमेंट करत असते, टॉप चॅनल ऑन यूट्यूब, अशा कॉमेंट्स करते जुली की मला तर हसायलाच येते तिच्या कॉमेंट्स वाचल्यावरती। अगं जुली, माझं पॉडकास्ट ऐकत असशील ना तर मला एक गोष्ट सांग, किरकिड्याचं चॅनल आणि टॉप ते पण युट्यूब वरती, कोणत्या दुनियेत जगतेस ग बाई तू? तू पण त्या किरकिड्यासारखी थोडी घेतेस वाटते, त्याच्यासारखी तू पण सस्ते नशे करून अशा कॉमेंट्स करतेस वाटते। मंडळी, किरकिडा बोलतो रिझर्वेशन नसेल तरी जनरल डब्यातून पण तुम्ही येऊ शकता। अरे कोण लागून गेलास रे तू की तुझा झोपडा स्टे काय आहे एवढा 5 स्टार हॉटेल आहे का की लोकांनी जनरल डब्यातून पण ट्रॅव्हल करावं आणि तुझ्या झोपडा स्टेला यावं अशी तुझी इच्छा आहे? अति होतं या किरकिड्या आता तुझं। मग मी काय बोलली की तुला लगेच वाईट वाटते, स्वतःचं वागणं दिसत नाही तुला? बाई बाई बाई, काय ते हँडरायटिंग, असं वाटत होतं कोंबडीने शी केली आहे पेपरवरती। वाचायला तरी येत होतं का हो मंडळी त्याचं हँडरायटिंग? ह्याने काय लिहिलं होतं ते निदान त्याला तरी वाचता येत होतं की नाही देव जाणो।
ह्या मूर्ख माणसाला बोलायला तर नीट येतच नाही, लिहायचे पण वांदेच आहे. अक्षर पण ह्याच्या डोक्यावरच्या घरट्यासारखंच वाकडं तिकडं. किरकिडा बोलतो, हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, हा व्हिडिओ स्किप करू नका. अरे किरकिड्या, तुला माहिती आहे का 5,20,000 सबस्क्रायबर्स आहेत तुझे, त्याच्यामधल्या फक्त 7,000 लोकांनीच तुझा व्हिडिओ बघितला आहे. लोकांनी तर तुझा पूर्ण व्हिडिओ स्किप केला आहे. सुरुवातीला किरकिडा बोलला हा व्हिडिओ 10 मिनिटाचा आहे. 10 मिनिटं बोलून बोलून 20 मिनिटं फालतूची बडबड करत होता किरकिडा. याच्या तोंडात ना कोणीतरी सॉक्स कोंबला पाहिजे, तेव्हा कुठे गप्प बसेल. नॉनस्टॉप आपली बड 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 करत असतो. त्याच व्हिडिओमध्ये 16 मिनिट 30 सेकंडला किरकिडा टी शर्ट असं वर करत होता जसं की साडीच नेसली होती आणि साडीचा पदर कसा सरकतो तसा वर करत होता. हे झालं याच्या सोलो व्लॉग बद्दल. आता सगळ्यात इंटरेस्टिंग व्लॉग बद्दल बोलूया मंडळी. 3 बायकांच्या फजितीबद्दल. यावेळी कॅरेक्टर चेंज झाले आहेत फक्त. आधी सुरुवातीला थर्ड क्लास कॉमेंट म्हणून नाचणारी आजी, हसणारी आत्या, किरकिरे काकू आणि भव्या बसले होते झोपडा स्टे मध्ये. त्यानंतर गेल्या वर्षी टिकरोळीच्या रेंटेड फ्लॅट मध्ये रेंटेड सोफ्यावरती 3 माकडं बसली होती एनसी दाखवत. आणि आता तो व्हिडिओ गायब झाला आहे, ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता हसरी आत्ते आणि नाचणारी आत्या परत आली आहेत. खरं सांगू का, तो व्हिडिओ बघून मला एवढं हसायला आलं ना की तो व्हिडिओ बघितल्यावर लगेचच मी 1 मिनिट पण वेस्ट केला नाही आणि कम्युनिटी पोस्ट टाकली होती. मी म्हटलं एकटीच कशाला हसू ना, माझ्या मंडळींना पण जरा हसू देत. किरकिड्या, माझी कम्युनिटी पोस्ट तू तर बघितलीच असशील, मला माहिती आहे रे. जे आम्हाला जमलं नाही ते आजीने करून दाखवलं बाबा. एवढे दिवस तुला गप्प बस बोलत होतो, कंटाळा येतो तुझी बडबड ऐकायला बोलत होतो, तरी तुझं ते सुजलेलं थोबाड घेऊन येतच होता आणि फालतूची बडबड करत होतास. पण जेव्हा आता आजी बोलायला लागली तेव्हा 18 मिनिटं तू शांतपणे ऐकत होतास. कमालच झाली. ऐकणारे किरकिड्या, रोज त्या दोघींना दाखव ना व्हिडिओमध्ये, म्हणजे कसं तू गप्प बशील ना, तेवढंच आमच्या कानाला आराम मिळेल रे. त्या व्हिडिओची सुरुवात सांगत्या मंडळी. नमस्ते आणि सर्व बघणाऱ्यांना पण नमस्ते. सर्व बघणाऱ्यांना म्हणजे नेमकं काय हो आत्याबाई, कहना क्या चाहते हो आप? ह्याच्या आधी जे नमस्ते बोलले तुम्ही ते कॅमेराला बोलल्या होत्या का तुम्ही? ह्या किरकिड्याने ना दोघींना स्क्रिप्ट दिली होती, ओव्हरलॅपिंग करत होत्या दोघी. आजी आत्याला बोलते थांब बबे थांब, किती बोलतेस, आणि ती आत्ते आजीला बोलू देत नव्हती. अरे तुम्ही ना आधी आपसातच डिसाइड करा यार, एकमेकांचे डायलॉग नका बोलू. नाचरी आजी बोलते काय तर किरकिड्याची आई म्हणजे आपल्या किरकिरे काकू मोबाईलवरती ती स्वयंपाक करून व्हिडिओ दाखवत होती आणि खूप लोकांना आवडायची. ती खूप लोक तिला कॉमेंट देत होत्या. पहिला प्रश्न तर मला या नाचणाऱ्या आजीला विचारायचा आहे, काय हो आजी, कॉमेंट्स म्हणजे नेमकं काय? एवढं तुम्ही हुशार आहात का की तुम्हाला कॉमेंट्स वगैरे एवढं माहिती आहे? आजी बोलतात माझ्या नातवाने झोपडा स्टे सुरू केला आहे. कोणी बाई माझी नात्यात असू दे, किरकिड्याच्या विरोधात असू देत, पण आतापर्यंत कोण त्याला वाईट बोललं नाही, बघणारे पण नाही बोलले. अरे काय बोलताय आजी, दिवसाची पण थोडी थोडी घेता का हो तुम्ही? कोण त्या तुलतुलीतनी बुलबुलीतला पर्सनली ओळखत नाही आहे इथे, सगळेच ना त्याचा थिल्लरपणा बघूनच बोलतायत. आणि तुम्हाला काय माहिती हो हा माणूस कसा आहे ते. कितीतरी लोकांना याने ब्लॉक केलाय. माझ्या मंडळींना अनब्लॉक करायला सांगा त्याला, मग त्याला त्याची जागा नाही दाखवली ना त्यांनी तर मी बोलणं थांबवेन त्याच्यावरती. पण ना आधी त्याला अनब्लॉक करायला सांगा सगळ्यांना. आणि ओ प्लीज हा आजी, तुम्ही नातं जोडायला नका बघू आमच्या सोबत. काय तर म्हणे माझी नात मुलगी सुनेच्या रूपात असेल, माझ्या समोर बोलायला ये. पण झमुऱ्याने तुमचं काय केलंय? तो एक 24-25 वर्षाचा मुलगा आहे आजी. अहो 31 वर्षाचा घोडा आहे तो. ती झमुरी 29 वर्षाची आहे आणि ह्याचं वय काय तुम्ही 24-25 सांगताय? आणि थँक्स आजी तो मुलगा आहे ते सांगितल्याबद्दल. नाही म्हणजे तुम्ही सांगितलं नसतं ना तर आम्हाला समजलंच नसतं. तेव्हा खारी आणि मारीसाठी काय काय करतात रे या दोघी जणी बिचाऱ्या. आजी बोलते मला नाच सांगितलं की मी नाचते. अहो आजी, उद्या तो नालायक माणूस टेरेसवरून उडी मारायला सांगेल तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी एमर्जन्सी असं टायटल आणि थंबनेल ठेवून व्हिडिओ बनवेल तुमच्या नावावरती. गेल्या आठवड्यात तर याने तुम्हाला पोचवलंच होतं. हॉस्पिटलमध्ये बोलते हो मी. तुम्हाला याचे कारनामे नाही दिसत का की तुम्ही फक्त आमचे पॉडकास्टच ऐकता? हसरी आत्या बोलते का तर मुलं बोर होत आहेत व्हिडिओ बघून म्हणून आम्ही कॉमेडी करतो. अहो आत्या, आम्ही त्याला कॉमेडी म्हणूनच बघतो. आमच्यासाठी ना किरकिडा म्हणजे जोकर आहे, जोकर. खरं सांगू का, आम्ही 1 आठवडा याच्यावरती पॉडकास्ट नाही केला ना तर याला चॅनलला लॉक लावायची वेळ येईल. आम्ही पॉडकास्ट करतोय म्हणून तेवढं तरी सगळे जाऊन बघतायत. आता थोडे व्ह्यू झालेले बरे की चॅनलला लॉक लागलेलं बरं, ते तुम्हीच डिसाइड करा. आणि सेकंड पार्ट मध्ये कळवा आम्हाला. सारखं आपलं ते 80 वर्षाची म्हातारी आहे मी, 80 वर्षाची म्हातारी आहे मी. अहो आजीबाई, 80 वर्षा अगोदर बर्थ सर्टिफिकेट तरी मिळत होते का हो तुम्हाला?
उगाचच काय फसवता? काय प्रूफ तुमच्याकडे की तुम्ही 80 वर्षाचे आहात त्याचं? आणि अहो आजी, तुम्ही बोलता की तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद देता, पण मागे त्या किरकिरे काकू तर सगळ्यांना श्राप देत होत्या, त्याचं काय हो? किरकिड्याने मला कुठे कुठे पोचवलंय असं आजी बोलते. अहो आजी, त्या दिवशी वर पोचवायचं बाकी ठेवलं होतं त्याने. मांजरीची नकल लागली होती तुम्हाला फक्त, पण थंबनेल वरती असं ठेवलं होतं टायटल की काहीतरी सिरियसच झालंय तुम्हाला. हसरी आत्या बोलते, मी सगळ्या कॉमेंट्स वाचते, मला नाही आवडत. आत्याबाई, फेकाफेकीना जरा कमी करा. तुमच्या भाच्याला ना फक्त जुलीच कॉमेंट करते आणि तिच्याच कॉमेंट तो अप्रूव्ह करतोय. बाय द वे, तुम्हाला आमच्या पॉडकास्ट खाली येऊन कॉमेंट्स वाचायला कोण सांगते? आत्याबाई बोलतात, तुम्ही आमच्या घरी या, आम्ही कशी माणसं आहोत ते बघा. तुम्ही यांना बोलता वाईट, त्यांच्यासारखे आम्हाला पण समजता का? म्हणजे आत्या, हे तर आम्हाला बोलता बोलता तुम्ही त्याचीच पोलखोल केली. तुमच्या बोलण्यावरून तर मला असंच वाटते की आम्ही जे काही बोलतो ते खरंच बोलतोय याच्याबद्दल. आणि अहो आत्याबाई, आम्ही कधीच ना तुम्हाला वाईट नाही बोललो आहे. तुमच्याबद्दल आम्ही कधीच अपशब्द वापरलेला नाही आहे. आम्ही बोलतो तर ते फक्त या 3 माकडांनाच, कारण की ते वागतात पण तसे. आणि प्लीज त्या गेस्टचं आम्हाला नका सांगू तुम्ही. ते तुमच्याकडे काय येतात ना ते माहिती आहे मला चांगलंच. एक सांगू का तुम्हाला, हे असले तोटके बिटके करून ना काही होत नाही आहे. उलट कधी फिरून तुमच्याकडेच येईल ना ते तुम्हाला पण समजणार नाही. या वयात तुम्ही दोघींनी देवाचं केलं पाहिजे, भजन ऐकलं पाहिजे. काय तर त्या जीवाला एवढ्याशा त्रास करून घेता या किरकिड्यामुळे तुम्ही. काय हो आत्याबाई, तुमचं शिक्षण किती झालंय हो? नाही म्हणजे सारखं बोलता तुम्ही, मी कॉमेंट्स वाचते. आम्हाला ना 2-3 हार्डली मराठी फॉन्ट मध्ये लिहिलेल्या कॉमेंट्स येत असतील, बाकी सगळ्या इंग्लिश मध्ये असतात. आणि त्या सगळ्या इंग्लिश कॉमेंट्स तुम्ही वाचता. कमाल आहे बाबा. त्या वांगोला पाठवलं पाहिजे तुमच्या तटनागिरीला इंग्लिश शिकायला तुमच्याकडून. नाही म्हणजे तिला ना इंग्लिशचा ई पण येत नाही. आणि राहते कुठे? युरोपमध्ये. आणि काय तर तुम्ही एवढं बोलता, पण तो बिचारा काहीच करू नाही शकत तुम्हाला. अहो आजी, ह्या खोट्या माणसामुळे ना माझं सोन्यासारखं एक चॅनल गेलं आहे हो. शून्यापासून मला सुरुवात करावी लागली सगळी. आणि तुम्ही बोलता हा काय करत नाही. आतल्या गाठीचा माणूस आहे हा किरकिडा. किरकिड्याचं लग्न त्याच्या हौशेने झालं असं आजी बोलल्या. म्हणजे ह्याचं पण नक्कीच लव्ह मॅरेज झालं असणार, कारण एवढे स्थळ हा बघत होता तरी इंटरकास्ट मॅरेज केलं आहे. हसणारी आत्या बोलते, 5 लाख सबस्क्रायबर्स आहेत त्याचे, कारण की त्याची बोलण्याची शैली खूप छान आहे. अहो आत्या, त्याचे 5 लाख मधले 4.5 लाख तरी सबस्क्रायबर्स बघतात का त्याचे व्हिडिओ? ते सांगा. व्ह्यूज कुठे आहेत नेमके? त्याच्या बोलण्याच्या शैलीबद्दल तर राहू देचो आत्या, साधं ल आणि ळ चे पण त्याचे वांदे आहेत. काय हो मंडळी, या दोघींचं काय सुरू होतं की आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, त्याला तुम्ही बोलता. आता काय आम्ही ह्याच्यावरती पॉडकास्ट करण्या अगोदर ह्या दोघींची परमिशन घ्यावी अशी यांची इच्छा आहे का? अरे बस, सिंपलशी गोष्ट आहे. एवढा त्रास होतोय, थिल्लरपणा बंद करा, नीट वागा. नाही जमत आहे, त्रास होतोय, युट्यूबला टाळं लावा आणि कामधंद्याला लागा. पर्सनल लाईफचा इथे बाजार मांडून तुम्ही डॉलर्स कमावणार, त्यावरती काही लोकांनी बोलायचं नाही. वा रे वा. ह्या लोकांनी यांची पर्सनल लाईफ पब्लिक केली आहे. जर लोकांना त्यांचं वागणं नाही आवडलं तर त्याच्यावरती लोक बोलणारच. आणि काय हो आजी, मार देवाचं करता सांगताना आमचं बोलणं खटकते तुम्हाला. त्या नालायक बाई माणसाने देवारा घराबाहेर ठेवलाय. त्याच्या फळ्या शेगडी खाली ठेवून नॉनव्हेज बनवत होता त्याच्यावरती. बुबूला पाण्याच्या वाट्या ठेवल्या होत्या देवाऱ्यामध्ये. ते सगळं चालते का तुम्हाला? नाही म्हणजे खूपच आध्यात्मिक आणि देवधर्म करणारे आहात ना तुम्ही, म्हणून विचारलं तुम्हाला. आजीने आमचा पॉडकास्ट ऐकलं असं आत्याचं म्हणणं आहे. याचा अर्थ आजीकडे अँड्रॉइड आहे आणि त्याच्यावरती युट्यूब मध्ये यांनी आमचं नाव टाईप केलं आणि सर्च करून आमचे पॉडकास्ट ऐकले. काय हो आजी, तुम्ही असं कसं बोलू शकता आम्हाला की आम्ही तुमच्या नातवाबद्दलच बोलतोय? आम्ही कधी कोणाचं नाव घेतलं आहे का? किरकिडा तर माझा फिक्शनल कॅरेक्टर आहे. ह्या नाचऱ्या आजीचे काय काय शौक आहेत बाबा. नेल पॉलिश पण लावते. आजपर्यंत 80 वर्षाच्या आजीला मी नेल पॉलिश लावलेलं नव्हतं बघितलं कधी. किरकिडा तर असं वाटत होतं की आता रडतोय की काय. नुसता आपलं सुजलेलं थोबाड घेऊन रडवेला झाला होता. नाचुनेचं काय तर कौतुक करत होत्या आजीबाई. अहो, तुमच्या नातवाने मागे तिचं गुप्त अंग खाजवतानाचा व्हिडिओ टाकला होता युट्यूब वरती. ते पण $साठी त्याने विकलं होतं. तेव्हा काय तुम्ही डोळ्यांवरती पट्टी बांधली होती का? तुम्ही तरी विचार करा ना. तुम्ही खाल का असं कुठे कुठे हात लावून बनवलेलं जेवण? काय तर म्हणे व्हिडिओ टाकायला त्याला मन पण नसते. अहो पण आजी, मन नसते तरी टाकतो ना तो व्हिडिओ. तसंच आमचा पण नाविलाज आहे हो. त्याने त्याचा फालतूपणा बंद करावा, आम्ही आमचं बोलणं थांबवू. सिंपल आहे. आत्याबाई बोलतात, तुम्ही बाकी लोकांना पण असंच बोलता का? तर हो आत्याबाई, आमच्या चॅनलवरती येऊन बघा जरा. प्लेलिस्ट बनवली आहे. जो कोण क्रिंज दिसेल ना त्याच्यावरती आम्ही रिएक्शन देतोच.
काय तर म्हणे जे दुनियेमध्ये घाणेरडे प्रकार होत आहेत त्यावर बोला. अहो तुमचा भाचा किती बोलतो ह्या विषयांवरती ते जरा सांगा आधी आम्हाला. साधा सणासुदीला कम्युनिटी पोस्ट टाकून लोकांना विश पण करत नाही तो, नुसतं पैसा कमवायचा त्याला थिल्लरपणा करून. या स्वयंघोषित 80 वर्षाच्या आजी कसले कसले व्हिडिओ बघतात, म्हणजे ते झाडाखाली राहणारे लोक पण व्हिडिओ करतात असं आजींचं म्हणणं आहे. ते लोक काय काय दाखवतात, जंगलमध्ये राहून जेवण करतात ते पण या दोघी बघतात. काय हो आजी आणि आत्याबाई, हे असले व्हिडिओज बघणं शोभते का हो तुम्हाला? काय बोलताय तुम्ही ऑन कॅमेरा, झाडाखालचे व्हिडिओ वगैरे. आजीबाई तर बाय टाटा करून परत टेप चालू करत होत्या. काय तर म्हणे सहज कॉल केला होता किरकिड्याने, तेव्हा त्याला समजलं की आजी खूप चिडलेली आहे आमचे पॉडकास्ट ऐकून. किरकिडा बोलतो माझ्यापर्यंत होत असता याचा इफेक्ट तर ठीक होतं, आता फॅमिली पण अफेक्ट होते. हे तरी येत आहेत व्हिडिओ मध्ये, कोण कोण तर येत पण नाही. किरकिड्या मोठा चालू माणूस आहेस हा तू. त्या चॅनलच्या CEO ला आणि नाखुजाव बेबीच्या भविष्यनाश जिजूला टॉन्ट मारलास ना तू, समजलं मला ते. बघ किरकिड्या, एवढा जर सगळ्यांना त्रास होतोय ना तर प्लीज आता तरी सुधर रे. गणपतीचे दिवस आहेत, परत सांगते सुधर आणि नीट वाग. काय दाखवायचं आहे ना ते चांगलं काहीतरी दाखव. आता काय दाखवायला नाही म्हणून परत आले रेसिपी वरती. चला ठीक आहे, ते घाणेरडे व्लॉग्स दाखवण्यापेक्षा रेसिपी तरी बघूया. किरकिरे काकू बोलतात खूप दिवसांनी आली ना मी रेसिपी बनवायला, माझे शब्दच कापत कापत येत आहेत. का हो काकू, जिबेच्या जागी सुरी ठेवली आहे का तुम्ही शब्द कापत कापत यायला? किरकिरे काकूंनी नाश्त्याची रेसिपी दाखवली, ते पण रात्रीची. आता रात्र होती हे मी कसं ओळखलं, एकतर लाईट्स ऑन होत्या, त्याचं रिफ्लेक्शन येत होतं ओट्यावरती, आणि किरकिड्याचा सॉरी रातकिड्याचा आवाज येत होता बॅकग्राऊंडला. रातकिड्यांचा आवाज तर नेहमी रात्रीचाच येतो. ह्या काकूंच्या रेसिपी ना डेंजर असतात यार. गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये रवा, मग दही, शेंगदाणे सोडून आता गव्हाच्या पिठावरती आल्या आहेत काकू. गव्हाच्या पिठाऐवजी बेसन घेतलं असतं तरी देखील छान लागलं असतं ते. काकू बोलतात आमचे काचेचे बाउल होते ते सामान आणताना फुटले. अहो काकू, फुटले नसतील हो ते, तुमच्या लाडक्या किरकिड्याने ना ती सगळी भांडी विकून टाकली असतील, कारण की तुम्ही रेसिपी नाही दाखवायच्या ना म्हणून. 10 मिनिटं काकूंनी ते बॅटर ठेवलं होतं फुलेल म्हणून, पण ते फुललेलं दिसतच नव्हतं. आधी घेष्ट आले करत होते, आता बरोबर सांगतात की ताईची बेबी आली आहे ना तिचा आवाज येतोय. एवढी लपवा छपवी मग करायची कशाला होती ना. किरकिरे काकू नाखुजाव बेबीला विचारतात काय तर ह्या ब्रशने टोमॅटो सॉस लावू ब्रेडला, अशा कशा हो मंडळी या काकू. सासू सुनेला विचारते, सून सासूला विचारते की या रेसिपीचं काय नाव आहे. रेसिपी बनवून झाली आणि लाळघोट्या आला रिव्ह्यू द्यायला की पिझ्झा खातोय असं वाटते. काकूंची कळी खुलली, कोणीतरी त्यांनी बनवलेल्या रेसिपीचं कौतुक केलं म्हणून. हे लोक किती मूर्ख आहेत ना, म्हणजे रात्रीच्या जेवणात त्या CEOच्या मुलीला हे लोक असं ब्रेड खायला देत आहेत. ब्रेड अवॉइड केला पाहिजे यांनी खरं तर तिला द्यायला, पण जेवण करायचा कंटाळा आला असेल नाखुजाव बेबीला, म्हणून किरकिरे काकूने असं काहीतरी बनवलं असणार. मंडळी, ही फॅमिली काय सुधरायची नाही आहे. यांना कितीही बोला, काहीही बोला, कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे, वाकडे ते वाकडेच राहणार. यांच्यावरती काय आपण बोलणं थांबवणार नाही आहोत. नाचणाऱ्या आजीला घेऊन बसू दे याने, किंवा त्या हसणाऱ्या आत्याला घेऊन बसू दे, हा चुकतोय तर त्याच्यावरती आपण आपलं मत मांडणारच. याला जर एवढाच त्रास होत असेल ना तर ह्याने याचा फालतूपणा बंद करावा. एवढंच बोलून आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप मंडळी तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.